यावर आम्ही वारंवार भूमिका मांडलेली आहे की हिंदी सक्तीकरणाला विरोध हा प्रश्न हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडच्या चष्म्यातनं आपण बघावा. त्याला कुठेही पक्षीय राजकारणाचे रंग लावू नयेत आणि मराठी अस्मिता किंवा मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. जो कुणी हा मुद्दा घेऊन लढतोय त्या प्रत्येकाच्या आम्ही सोबत आहोत. त्यामुळे त्याला विरोधाचं कारण नाही. काल मनसे प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही हीच भूमिका मांडली होती. तेव्हा निष्कारण दोन मोर्चे किंवा दोन वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यापेक्षा जर हेतू एकच आहे आणि लढणं एकाच ठिकाणी आहे तर एकत्र येऊन लढायला काय हरकत आहे. इतका साधा अर्थ आहे त्याला. सुषमाताई, मोर्चा एकत्र निघणार आहे, मुद्दा देखील दोघांचा एकच आहे, मग दोन्ही बंधू सुद्धा एकत्र दिसतील का? आता त्या दिवशी मोर्चाला कोण कोण उपस्थित राहणार आहे हे अद्याप मला माहित नाहीये. परंतु मोर्चे दोन्ही पक्षांचे एकत्र निघणार आहेत एवढं नक्की मला वाटतं की मला आज त्याच्या संबंधाने माहिती मिळेल किंवा आज तरी अजून नाही, पण उद्या आमची कदाचित बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ठरतील. तेव्हा मी आपल्याला या संदर्भात माहिती देऊ शकेल.